नमस्कार मित्रहो, कसे आहात आपण सर्वजण? नक्कीच छान असाल अशी सदिच्छा व्यक्त करतो. आपणास माहितीच आहे की मी मागील 15 ते 20 वर्षापासून बार्शी शहरामध्ये होमिओपॅथीची प्रॅक्टिस करतो आहे. होमिओपॅथी औषधोपचार देताना आजार काय आहे याच्यापेक्षा आजाराचं कारण काय आहे ह्या गोष्टीचा जास्त विचार केला जातो. त्यामुळं प्रत्येक होमिओपॅथी डॉक्टर हा खात्रीशीर सांगू शकतो की एखाद्या व्यक्तीच्या आजाराचं कारण जर कळलं तर तो आजार पूर्णपणे मुळापासून बरं होण्यास मदत होते. हे बऱ्याच वेळेस मी वैयक्तिक अनुभवलेलं आहे. त्यापैकीच काही उदाहरण मी आपल्याशी आजच्या या व्हिडिओद्वारे शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. एका मुलाला साधारणतः मागच्या 7-8 वर्षापूर्वीपासून पायाला कुरूप होतं आणि ते सतत त्यात पू भरायचा आणि त्या जखमेतनं पाणी निघून गेले की परत ते बरं व्हायचं. परत 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 ते कुरूप उद्भवायचंच. तर मग त्या मुलाची पूर्ण हिस्ट्री घेतल्यानंतर लक्षात आलं त्या मुलाच्या पायामध्ये काटा घुसला होता आणि ते काटा निघून गेल्यानंतर त्या मुलाला ह्या तक्रारी झाल्या होत्या. तर मग ह्या पेशंटला मी होमिओपॅथी औषधोपचार सिलिसिया 30 हे औषधोपचार दिलं आणि त्या डोसनंतर पेशंटचं कुरूप पूर्णपणे बरं झालं. तर या केसमध्ये किंवा या पेशंटमध्ये आपल्याला आजाराचं कारण हे त्या पेशंटला काटा टोचल्यामुळे त्याला कुरूप होत होतं आणि त्या अनुषंगाने सिलिसिया 30 औषधोपचार दिले गेल्यामुळं तो पेशंट बरा झाला. आता दुसरी अशीच एक केस सांगतोय. एक साधारणतः वयामध्ये आलेली 13-14 वर्ष वयाची मुलगी माझ्याकडे ट्रीटमेंटला आली. तिची मुख्य तक्रार होती सुरुवातीची मासिक पाळी ही तिची 2-1 वर्ष व्यवस्थित आली आणि त्याच्यानंतर तिला अचानकच मासिक पाळी यायची बंद झाली आणि त्याही गोष्टीला आता 2 ते 3 वर्ष होऊन गेलेले आहेत. तर मग या मुलीची डिटेल हिस्ट्री घेतल्यानंतर असं लक्षात आलं की घरामध्ये स्वयंपाक करताना त्या मुली अचानक घरामध्ये गॅसने पेट घेतला आणि त्या मुली त्या गॅसच्या पेट घेतलेल्या प्रसंगामध्ये त्या मुलीच्या आईचे दोन्ही हात थोडेसे भाजले. मग तो जो एक इन्सिडन्स होता त्या वयामध्ये येणाऱ्या मुलीच्या डोक्यात असा बसला की त्या गोष्टीमुळे एक प्रकारची भीती तिच्यामध्ये निर्माण झाली आणि त्या इन्सिडन्सनंतरच त्या मुलीची मासिक पाळी यायची बंद झाली. तर अशा प्रसंगी त्या मुलीची पूर्ण डिटेल हिस्ट्री घेऊन त्या मुलीला होमिओपॅथी औषधोपचार ॲक्वॅनेट 30 हे औषधोपचार दिले गेल्यानंतर तो रुग्ण बरा तर झालाच, परंतु तिथून पुढं होमिओपॅथिक औषधोपचार ॲक्वॅनेट 30 दिल्यानंतर त्या मुलीची मासिक पाळी सातत्यपूर्ण येण्यास मदत झाली. तिसरी केस अशीच आहे की एका मुलीला खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये चेहऱ्यावरती पिंपल्स खूप जास्त प्रमाणामध्ये यायचे आणि खूप मोठे मोठे पिंपल्स होते. मग सर्व पिंपल्सची वगैरे हिस्ट्री घेतली. पिंपल्स येतात करतात मासिक पाळीची वगैरे सगळी डिटेल हिस्ट्री घेतल्यानंतर त्या मुलीची मेंटल हिस्ट्रीमध्ये असं जाणून आलं की त्या मुलीचे वडील जे होते ते ड्रिंक करायचे आणि त्यांच्या त्या ड्रिंक करण्याच्या सवयीमुळं मुलीचं आणि मुलीच्या आईचं आणि वडिलांचं पटत नसायचं आणि त्यांचे रिलेशन व्यवस्थित नसल्यामुळं तिला जे घरामध्ये एक प्रकारची जी सिक्युरिटी पाहिजे असायची ती सिक्युरिटी मिळत नव्हती. म्हणजे एक प्रकार एकटेपणा जाणवायचा त्या मुलीला. तर मग ह्या केसमध्ये आईवडिलांच्या भांडणाचं कारण हे विचारात घेऊन ह्या मुलीला होमिओपॅथी औषधोपचार मॅगमूर 30 हे दिलं गेलं आणि होमिओपॅथी औषधोपचार दिले गेल्यानंतर त्या मुलीच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स पूर्णपणे बरे झाले. या 2-3 उदाहरणावरून मी तुम्हा लोकांना सांगू इच्छितो की होमिओपॅथी औषधोपचार घ्यायला आल्यानंतर किंवा ज्या डॉक्टरकडे तुम्ही होमिओपॅथी औषधोपचार घ्यायला जाणार आहात त्या डॉक्टरांना मनात कुठलेही संकोच न ठेवता आपल्या स्वतःबद्दलची योग्य ती माहिती व आजाराची कारणं कुठली आहेत ते योग्य त्या पद्धतीने तुम्ही जर दिले गेला तर नक्कीच आणि खात्रीपूर्वक 100% तुमचा तो आजार होमिओपॅथी औषधोपचाराने पूर्णपणे बरा होऊन जाईल. या आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या राऊत होमिओपॅथी हॉस्पिटल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.